नागपुर के शकरधरा इलाके में एक 65 वर्षीय व्यक्ति ने खुद को महाराज बताकर एक विवाहिता के साथ दुष्कर्म किया है। आरोपी ने महिला को उसके लापता पति को वापस लाने का झांसा दिया और जादू टोने के नाम पर उसका विश्वास जीता। पूजा के बहाने आरोपी ने महिला को एक कमरे में बुलाया, जहां उसने उसे धमकाकर उसके साथ जबरदस्ती की। हैरानी की बात यह है कि आरोपी ने बाद में महिला के घर जाकर भी इस घिनौने वारदात को दोहराया। पीड़िता की शिकायत के बाद शकरधरा थाना पुलिस ने तुरंत कार्रवाई करते हुए आरोपी को अमरावती के डब्बीपुरा इलाके से गिरफ्तार कर लिया। फिलहाल पुलिस मामले की जाँच में जुटी हुई है। शकरधरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक व्यक्ती आहे, तिचे पती मिसिंग होते आणि 6 महिन्यापासून ते मिसिंग असल्यामुळे पोलीस स्टेशन शकरधरा येथे आपल्याकडे मिसिंग दाखल आहे, परंतु सदरची व्यक्ती मिळालेली नाही आहे। तर सदर आपल्याकडे त्यानिमित्ताने एक गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्यातील जो आरोपी आहे एक गोंधूबाबा आहे की बाबा त्याला काही गोष्टी कळतात किंवा कोण व्यक्ती मिसिंग कुठे आहे असं फसवणूक करून त्या महिलेला, गोंधूबाबाचं नाव आहे ताहिर बेग रशीद बेग, वय 65 वर्ष आहे, व तुझा नवरा कुठे आहे, मी तुला माझ्याकडे जी शक्ती आहे त्या शक्तीच्या अनुषंगाने मी तुला शोधून देतो असं म्हणून तिच्या घरी येऊन सदर व्यक्तीचं नाव पण त्या विक्टीमला फिर्यादीला माहीत नाही आहे आणि काही पूजा अर्चा करून तुझा नवरा कुठे आहे अशी माहिती मी तुला देतो असं तिची फसवणूक करून सदर व्यक्तीच्या बरोबर त्यांनी शारीरिक संबंध केले तिच्या इच्छेविरुद्ध आणि सदर व्यक्तीपासून परागंदा झाला, पळून गेला। सदर व्यक्तीचा जो आरोपी आहे त्याचं नाव पत्ता काहीच आमच्याकडे दाखल नव्हतं, त्या महिलेलाही माहिती नाही। त्या अनुषंगाने महिलेला नंतर सर्व महिलेने झालेल्या प्रकार तिच्या नातेवाईकाला सांगितल्यानंतर सर्व नातेवाईकांनी पोलीस स्टेशनला आले, तक्रार दाखल केली। त्या अनुषंगाने शकरधरा पोलीस स्टेशन क्रमांक 143/26 64-2 भारतीय न्याय संहिता याप्रमाणे आमच्याकडे गुन्हा दाखल झाला आणि सदर आरोपीची काही माहिती नसताना आम्ही तपास पथक पाठवून सदरचा आरोपी जो आहे अमरावती जिल्ह्यातील राहणारा आहे, त्याचं नाव पत्ता नसताना 24 तासामध्ये सदर आरोपीला अटक केलेली आहे आणि त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन पुढील तपास करीत आहोत। सध्या जे आरोपी आहे त्याचा काही रेकॉर्ड आहे का, बॅकग्राऊंड आहे? आरोपीचं काही रेकॉर्ड नाही आहे, तसं काही रेकॉर्ड आमच्याकडे अजून उपलब्ध नाही आहे।